आणि त्यानंतर आपण बघतोय बबलू घोलप आपल्याला बघायला मिळतील. आदरणीय समीर घुले ऑर्गनायझर कमिटीचे सदस्य आहेत. समीर घुले आपल्याला विनंती आपण कॉमेंट बॉक्सकडे यायचंय. समीर जी घुले. हा लेट्स प्लेचा इशारा आलेला आहे बघा. आणि चला मैदानात जातोय आपण. या ठिकाणी रणसंग्रामाला झाली सुरुवात. यावेळेस नो बॉलचा इशारा आलेला आहे बघा. गोलंदाज जर बघितले तर नितीन बुरुडे स्वतः करणार आहेत. त्यांनी मात्र नवीन चेंडू हाताळला. सुरुवातीचे 2 चेंडू जर बघितले तर त्या 2 चेंडूंवर फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यानंतर येणारा चेंडू मात्र एक अनियंत्रित चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार आपण बघतोय घेतला गेलेला आहे. या दरम्यान आदरणीय नवनाथ सुपेकर, एक जुनं नाव क्रिकेट माध्यमातील सुपेकर सरांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. हा अगदी त्यानंतर आपण बघतोय पुनरागमन करताना एक डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे. हा यावेळेस आपण बघतोय एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल. या ठिकाणी नितीन बुरुडे प्रथम गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रहार नक्की झालेला आहे. तर त्या ठिकाणी संधी देखील आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे अमोल म्हस्के झेल बांधून मंडपाच्या आश्रयाला जात आहेत. फलंदाज बाद. कोठारी साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. कोठारी साहेबांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आजच्या सत्रामध्ये काही विक्रम सुद्धा बनवले गेले बघा. त्या विक्रमांचा सुद्धा आपण पुढे उल्लेख करू. अतिशय चांगली गोलंदाजी अगदी षटकात पहिल्या षटकात आपण बघितली. संघनायक या ठिकाणी नितीन बुरुडे यांनी एक जबाबदारी पूर्ण गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बाद असताना या ठिकाणी शिवम फायटर्स संघ जाऊन पोहोचतोय 8 धावांवर. दैवाळकर सराफ 11 विरुद्ध शिवम फायटर्स नेवासा. आणि दोन्ही संघ जर बघितले तर गुण ताकत्यावर मागे पुढे. सर्व प्रयत्न जर बघितले तर सुपर 4चे प्रयत्न आहे. पहिल्या 4 संघांमध्ये जाण्यासाठी या सर्व संघांची धडपड चालू आहे. CSK संघ सर्वात यशस्वी ठरलेला संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाला. अगदीच 10 गुण घेत हा संघ टॉपला आपल्याला बघायला मिळतोय. सर्वोच्च स्थानी
या ठिकाणी CSK नेवासा फाटा संघ विराजमान आहे आणि त्यानंतर सर्व संघ मात्र प्रयत्नशील आहेत। उर्वरित 3 ज्या जागा शिल्लक राहतील त्या 3 जागांमध्ये प्रवेश करण्याची धडपड सर्व संघ या ठिकाणी करतायत। पहिल्या षटकानंतर या ठिकाणी 8 धावा आपल्याला बघायला मिळालेल्या आहे। या दरम्यान एक फलंदाज बाद झालेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये विनोद तांबे यांच्याकडे चेंडू दिला गेला आहे। सूरज भगत एक बडा खिलाडी स्ट्राइक एंडवर आहे। अगदी गोलंदाजाच्या समोर ड्राईव्ह केला गेलेला आहे। त्या ठिकाणी मिडांवर तुषार मोठे आहेत। तात्काळ या चेंडूला रोखलं गेलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमर पडलेला आहे बरं का। टायमर ध्यानात ठेवायचं आहे सर्वांनी। 30 मिनिटाच्या आत आपल्याला हे सत्र पूर्ण करायचं आहे। निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी। हा यावेळेस संयमी ड्राईव्ह केला परंतु त्या ठिकाणी हलकंसं खराब कामकाज मी म्हणेल। विजय मला वाटतं त्या ठिकाणी आहेत। दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण झालेले बघा। धावफलकाला पुढे ढकललं जात आहे। 9 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत। हॅलो माईक चेक। हॅलो 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 माईक चेक। हॅलो मोठ्या पटक्याचा प्रयत्न होता यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी निसटलेला झेल आपण या ठिकाणी बघतोय। सागर घोलप आज पहिल्यांदा 11 मध्ये निवडले गेले आणि त्यांना 11त निवडल्यानंतर अगदीच आघाडीला पाठवलं गेलं। तर सागर घोलप यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याची संधी नक्कीच असणार आहे। धावफलक आपण बघतोय एकेरीने पुढे गेले। 10 धावा धावफलकावर असणारे अगदी 2 अंकी संख्येमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। सूरज भगत स्ट्राइक एंडवर आहे। चेंडू बघा। चेंडू एक खासम खास चेंडू मात्र बघायला मिळतोय। त्या ठिकाणी फलंदाजाला इजा मात्र झालेली आहे। मला वाटतं ठीक आहेत। फलंदाज ठीक आहे। अतिशय गतिमान गोलंदाजी बघा आणि विनोद तांबे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघता हा तुम्हाला कायम वेगावर स्वार झालेला गोलंदाज बघायला मिळेल। स्वतःच्या वेगावर विश्वास असलेला हा गोलंदाज आहे आणि तालुक्यातील सर्वात वेगवान गोलंदाज। अचूक गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते हे मात्र निश्चित आहे। सूरज भगत यावेळेस स्ट्राइक एंडवर आपण बघितलेला आहे। पहिला चेंडू त्यांच्या विरोधात मात्र डॉट आलेला। यावेळेस वाईड यॉर्कर आपण बघितलेला। याही वेळेत चेंडू अगदी आणि अगदी यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे आपल्याला बघायला मिळतंय। पाठोपाठच्या स्वरूपामध्ये दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी बघतोय। जय पराजय आपण आजच्या संपूर्ण सत्रामध्ये बघतोय। गुण तक्त्यावर वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। स्विच हिट केला गेलाय आणि सुपर हिट देखील ठरलेला आहे। 1 बाउन्स टू डिफेंड। चेंडू सीमा रेषा पार चौकार। 14 धावा आहेत धावफलकावर। षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघतोय संपलेला आहे आणि 14 धावा आहेत। तर नक्कीच जर बघितलं तर 7च्या आसपास आतापर्यंत सरासरी ठेवल्या गेली। आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी खास कामगिरी केलेली बघा। नितीन बुरुडे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं त्यांनी 8 धावा दिल्या आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय विनोद तांबे यांनी सुद्धा अगदी कंजूस आणि चिगूड गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे। गोलंदाजीचा मोर्चा बदलला आहे। अतुल भागवत यांच्याकडे जो चेंडू दिला जातोय षटक क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। स्ट्राइकवर सागर घोलप अर्थात बबलू घोलप म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आपल्याला स्ट्राइकवर बघायला मिळतील। दिशेवर नियंत्रण नव्हतं अगदी। जर बघितलं तर पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर घोषित केला जातोय।
वेगाचा वापर केला बघा. यावेळेस नेत्रदीपक फ्लिकचा फटका मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेलाय आणि सागर घोलप आज आपल्याला कलाकारी दाखवतायत. आपण बघतोय या ठिकाणी मित्रांनो 19 धावफलकावर लागल्या गेलेल्या सागर घोलप यांच्यासाठी एक विशिष्ट पारितोषिक देखील आलेलं आहे. अशोक कुदळे दादा यांच्या वतीनं सागर घोलप यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हा यावेळेस डाव्याष्टीच्या बाहेर असलेला चेंडू आपण बघतोय. स्वीपचा प्रयत्न याही वेळेस सागर घोलप यांनी केला. अर्थात हा चेंडूच खराब होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, परंतु संघाच्या धावफलकात एका धावाचा फरक मात्र आपल्याला बघायला मिळेल. धावफलक पुढे जाईल 20 धावा. गोलंदाज तयार आहेत. दिशा थोडीशी वेगळी बघतोय आपण आज. अतुल भागवत मला वाटतं फलंदाजाच्या शरीराच्या दिशेनं गोलंदाजी या ठिकाणी करतायत. या दरम्यान जर बघितलं तर गोलंदाजाला दिलासा मिळेल असा चेंडू नक्की मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. डॉट चेंडू आलेला आहे बघा. धावफलक स्थिर असणार आहे 20 धावा. चेंडू मात्र चांगला होता. नितीन बुरुडे काहीशे वेगात चेंडूवर आले बघा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी बघतोय. आणि सागर घोलप यांनी ऐन वेळेस धाव नाकारली, हे सुद्धा योग्य निर्णय घेतला. अन्यथा त्या ठिकाणी नक्कीच धावबादचा धक्का आपल्याला बघायला मिळाला असता. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे. 8 विकेट झाले मला वाटतं. हा फलंदाज बाद असणार आहे. सागर घोलप आपण या ठिकाणी बघतोय परतलेले आहेत. आणि या ठिकाणी दुसरा धक्का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या दरम्यान आपण या ठिकाणी बघतोय हॉटेल दत्त प्रसाद या प्रशस्त हॉटेलचे मालक आदरणीय रामभाऊ सुरोशे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि एकंदर तालुक्याचा जर विचार केला तर मित्रांनो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सुरोशे साहेबांचं पारितोषिक प्रत्येक वेळेस प्रत्येक स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला सामनावीराचा खिताब या ठिकाणी हॉटेल दत्त प्रसादचे मालक आदरणीय रामभाऊ सुरोशे यांच्या वतीनं आलेला आहे. आणि नक्कीच मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करेल. कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर आयोजक कमिटीचे मुख्य सदस्य आदरणीय संदीप वीर सर आणि आदरणीय निलेश खंडाळे सर यांना मी विनंती करेल आपण सुरोशे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चांगलं आयोजन आपण ज्ञान प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या निमित्तानं बघितलं. दक्ष पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभले. कॉट बिहाइंडचा अपील आहे बघा. पंचांना आवाज दिला जातोय. या अपीलला मैदानाच्या आतमध्ये फेटाळलं गेलंय. धावफलक मात्र स्थिर असणार आहे. 20 धावा आहेत. मागचा थोडासा आढावा जर घेतला तर विनोद तांबे आणि अतुल भागवत या जोडीनं आघाडीच्या सर्व फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. यावेळेस डाव्या इष्टेच्या बाहेर दिशाहीन चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अवांतर धावेचा इशारा आपल्यापर्यंत मुख्य पंच देत आहेत भालेराव सर. 21 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. हा फुलरलेनचा चेंडू होता. अगदी ब्लॉक होलमध्ये फेकण्याचा प्रयत्न आणि एक कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळाला.
फलंदाज जर बघितले तर आपल्याला मेजर पांडुरंग गजे बघायला मिळत आहेत. अर्धशतकवीर फलंदाज आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय 3 षटकांना या ठिकाणी पूर्णविराम देतोय आपण या ठिकाणी. 3 षटकानंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवम फायटर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 23 धावांवर. विनोद तांबे यांच्याकडे चेंडू येतोय बघा. आता मात्र एक मोठी लढाई आपल्याला बघायला मिळेल बघा. कारण आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला सूरज भगत स्ट्राईक एंडवर बघायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर नजर टाकली तर मेजर गजे आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्या विरोधातला गोलंदाज बघा विनोद तांबे. म्हणजे बिग बॅटल आता मैदानामध्ये सुरू होणार आहे. चांगल्या फलंदाजांच्या विरुद्ध या ठिकाणी नितीन बोरुडे यांनी मोठा गोलंदाज उभा केलेला आहे. म्हणजे हे युद्ध बराबरीचं आहे. ये खेळ आसान नाही है. यावेळेस समोर मारण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडाला आणि क्षेत्रस्कार आहे नक्कीच. चकवा देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. कडक कडकडीत चौकार. हे बॅटल होणार आहे. हे युद्ध नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. हा खेळ सोपा नाही है. ये खेळ नाही आसान. आपका दरिया है डूबकर जाना है. तुम्हाला जिंकायचंय मित्रांनो तर तुम्हाला कसरत करावी लागणार आहे बघा. चौकार आलेला आहे. दुसरा चेंडू या ठिकाणी बघतो हेलिकॉप्टर उडाला गेला. तर या हेलिकॉप्टरला पंख नव्हते कारण हा मैदानातच पडलाय. त्यानंतर तुषार मोठे यांनी त्या चेंडूला रोखलंय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावांची गरज या ठिकाणी सूरज भगत पूर्ण करतायत. 29 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक आपण 4 या ठिकाणी बघतोय. बॅटल ऑफ क्रिकेट म्हणजे तगडे खेळाडू एकमेकासमोर उभे आहे. सूरज भगत पहिल्या चेंडूवर मात्र चौकार. दुसऱ्या चेंडूवर डबल स्ट्राईक एंडवर तोच आहे आणि विनोद तांबे मार्गस्थ झालेला आहे. समोर मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस यष्टी रक्षकाचं अस्तव्यस्त आणि खराब कामकाज मी म्हणेल. बाईच्या स्वरूपात आपण बघतोय. पंच गुणसरांचा इशारा आपल्यापर्यंत आला गेला. अवांतरच्या मदतीनंतर धावफलकाला धक्का दिला गेला. 30 धावा धावफलकावर आहे आणि त्यानंतर मेजर गजे स्ट्राईक एंडवर मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मेजर गजे जर बघितले तर ते आत्ताच आलेले आणि या स्पर्धेतील एक अर्धशतकवीर आहे. म्हणजे या धावपट्टीचा या मैदानाचा त्यांना अंदाज आलेला आहे. आपण बघतो एक ठिकाणी गोलंदाज मात्र तयार आहे. उडा दिया. चेंडूला उडवलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे आणि यावेळेस हे दोन्ही बॅटर्स मात्र गोलंदाजावर हवी झाले आणि मेजर गजे यांनी एक कलात्मक षटकार मात्र आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. धावफलकावर आपण नजर टाकणार आहोत मित्रांनो. 36 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत आणि मित्रांनो यानंतर बघा या सामन्यानंतर आपण या ठिकाणी सामना घेणार आहोत. श्री वॉरियर्स नेवासा विरुद्ध CSK नेवासा. तर जे दोन्ही करणार आहेत या ठिकाणी अशोक पानखडे सर आणि डॉक्टर शंकर वंजारे. हा आपण या सत्रानंतर टॉस करणार आहोत. हे सत्र संपल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. याही वेळेस चेंडू आकाश मागे गेलेला आहे आणि प्रेक्षकांची गाठभेट घेतोय. दुसरा षटकार. ट्रेमेंडस सुपर लाजवाब फलंदाजी. मेजर गजे ऑन फायर. 42 धावा. म्हणजे एक वेळ असं वाटत होतं दैवाळकर सराफ हा संघ थोडासा वरचढ भासतो की काय, परंतु या दोन बॅटर्सनं मैदानामध्ये आल्यानंतर गोलंदाजांवर वर्चस्व मात्र राखलेलं आहे. भराट गोलंदाजाला मारलं जात आहे. हा पुनरागमन नक्की झालंय. यावेळेस आपण बघतोय एक आनंद देणारा डॉट चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि यावेळेस चेंडूला उंची मिळाली नाही.
डॉट चेंडून या ठिकाणी समाप्ती झाली. चार षटकानंतर 2 बाद 42 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत शिवम फायटर्स नेवासा संघानं. अशोक पानकडे सर, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या यादीसाठी यायचं आहे. या ठिकाणी बँक मॅनेजर आदरणीय सचिनजी नवले पाटील आणि त्यांच्यासह आदरणीय महेशजी कोकणे या दोन्ही मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. सदर मान्यवरांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. हा इशारा येतोय बघा मैदानाच्या आतून. मुख्य पंच आदरणीय संतोष भालेराव सरांनी जॅकपॉट षटकाचा इशारा दिलेला आहे. बघूया अनुज जाधव आलेले आहेत. पहिला चेंडू जर बघितला तर शरीराच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर जर बघितलं तर यावेळेस चेंडू पूर्णपणे निर्धाव आलेला आहे. आणि ज्या वेळेस आपण जॅकपॉट षटक बघितलेलं आहे मित्रांनो, कळत न कळत दोन्ही बॅटर्सला कळतंय या ठिकाणी 16 धावा करायचं आहे. जे लिमिट आहे ते 16 धावांचं. पहिल्या चेंडूचा प्रवास संपलेला आहे. उरलेल्या 5 चेंडूंमध्ये बघूया 16 धावा होणार की नाही. मध्यम गतीचा चेंडू फटका फसला, चेंडूला उंची मिळाली आणि कुणीही नसलेल्या भागात म्हणजे नो मॅन्स लँडमध्ये जाऊन हा चेंडू आदळला गेलाय. दरम्यान जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण झाले. धाव फलक पुढे जाईल. 43 धावा आपल्याला बघायला मिळतील. परंतु अनुज जाधव यांनी अचूक मारा या ठिकाणी नक्कीच केला. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर अवघी 1 धाव आपण बघतो या ठिकाणी खर्च झालेली आहे. अनुज जाधव विरुद्ध पांडुरंग गजेमेजर हे चित्र आहे. आणि 2 जिगरी यार परम मित्र जय और वीरू एकमेकाच्या विरोधात आहे. काय चित्र बघायला मिळणार. यावेळेस बघा पॅटीची कडा घेतल्या गेलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं एक सिंगल पूर्ण केलेली आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये पहा ज्या वेळेस ओव्हरथ्रो होत असतो त्यावेळेस अधिकाधिक धावांचं नुकसान मैदानाच्या आतमध्ये होत असतंय. सुंदर ताळमेळ असताना आपण बघितलं 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण झाल्या. 46 धावा आपण बघतोय धाव फलकावर या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहे. आणि या दरम्यान ज्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सुंदर चषक सौजन्य लाभलंय आदरणीय ऋषिकेश कैलास बनकर पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. बनकर पाटलांचं मनस्वी हार्दिक स्वागत. हेलिकॉप्टर उडालेला आहे. हाय अँड हँडसम लाजवाब षटकार. हा 52 धावा या ठिकाणी होत आहेत बघा. बघतोय आपण 10 धावा आपण बघतोय जॅकपॉट षटकाच्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. आणि 16 धावांचं लक्ष म्हणजे टार्गेट जॅकपॉट षटकाचं जे टार्गेट आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा झालेल्या आहेत. 6 धावांची गरज आहे. हा फ्लायटेड चेंडू होता. सिंगल पूर्ण करतील बघा या ठिकाणी. लेग बायचा इशारा आलाय बघा. अवंतरची मदत आहे. 53 धावा या ठिकाणी आपण बघतोय झालेल्या आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी जॅकपॉट षटक आपण या ठिकाणी बघतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. हा अनुज जाधव यावेळेस मात्र चांगला चेंडू आपल्या सर्वांना दाखवत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. आणि यावेळेस आपल्याला हॉटेल शिवम माफ करा शिवम फायटर्स या संघाच्या काही धावा आता मायनस कराव्या लागतील. कारण धावफलकावर जर बघितलं तर या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत आणि 7 धावा मायनस कराव्या लागतील. आणि त्यानंतर आपल्याला खरं धावफलक या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो. 5 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवम फायटर्स संघ जाऊन पोहोचलाय 48 धावांवर.
48 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. यानंतर सुद्धा एक रंगतदार आणि बलाढ्य सामना आहे बघा. आज सगळे सामने म्हणजे बघा आणि बघत राहा असे आहे. आज लीग मॅचेसचा शेवटचा दिवस आहे. आज क्रीडा रसिकांनी इत्तमभूत आनंद या स्पर्धेचा घ्यायचा आहे, कारण आता ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या स्पर्धेला उद्या पूर्णविराम दिला जाणार आहे. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. लखन मिसाळ गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी अप्रतिम झेल आपण बघतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये पकडला गेलाय आणि फलंदाज या वेळेस मात्र बाद. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनुज जाधव आणि जॅकपॉट षटक. त्या जॅकपॉट षटकानं खऱ्या अर्थानं दहिवाळकर सराफ 11 संघाचा पुनरागमन केलेलं आहे. बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. साहिल परदेशी. शेवटच्या षटकाच्या चकमकी आपल्याला बघायला मिळणार. 1 चेंडू झालेला आहे, 5 चेंडू शिल्लक आहे. आणि मागील सामन्यामध्ये आपण बघितलं लखन मिसाळ यांची स्वैर गोलंदाजी बघायला मिळाली, पण या षटकामध्ये त्यांना ते अपयश झाकण्याची संधी बघा. सुरेख फटका. साहिल परदेशी मैदानाच्या आत येतोय आणि चेंडूला मात्र बाहेरचा रस्ता दाखवतोय षटकार. हा तर बघा 54 धावा आहेत धावफलकावर. अंतिम षटकात ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे तशी अपेक्षित सुरुवात मला वाटतं या ठिकाणी साहिलनं दिली. मैदानात आल्याबरोबर त्यांनी आपल्याला एक षटकार दाखवला या ठिकाणी. पुन्हा एकदा खराब यष्टीरक्षण आहे बघा. त्या ठिकाणी बाईकच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. 55 धावा धावफलकावर असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. यानंतर आपण एक मोठं नाणेफेक सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. CSK विरुद्ध श्री वॉरियर्स. लॉंग ऑफच्या दिशेनं फटका खेळलेला आहे. टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक चिनू मागे आलेला आहे. धावबादचा प्रयत्न त्या ठिकाणी पंचांकडे बघितलं जात आहे, परंतु अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि खास करून मेजर गजे, कारण डेंजर एंडला ते पळालेत त्या दिशेनं थ्रो झालेला आहे. 57 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. माफक म्हणजे 2च चेंडू शिल्लक आहे. 60च्या पलीकडे धावफलक जाणार की नाही, मेजर गजे यांना रोखलं जाईल की नाही, का मेजर गजे आक्रमण करणार, 2 चेंडू काय होणार. पूल नक्की केला आहे. अगदीच गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला आहे. यापेक्षा काहीच वाईट असू शकत नाही बघा. टप्पा पडलेला त्या ठिकाणी तुषार मोठे. अत्यंत खराब क्षेत्ररक्षण आणि एक नशिबाचा चौकार मात्र शिवम फायटर संघाच्या खात्यात जमा होतोय. 61 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर साधारण क्षेत्ररक्षण करायचं होतं बघा. तुषार मोठे सारखा जर क्षेत्ररक्षक आहे तर तुम्ही त्यांच्याकडून ही अपेक्षा नक्कीच ठेवणार नाही. जाऊया मैदानात. शेवटचा चेंडू. समोर मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण बघतोय आता धावांसाठी धाव मात्र मैदानात चालू आहे. हा तर मित्रांनो या ठिकाणी धावा किती आल्या ते अगोदर बघणं गरजेचं आहे. हा सर धावा सांगायची आहे. भालेराव सर ते
नाणेफेक केलं जाईल आणि मित्रांनो लक्की ड्रॉच्या तिकिटांची विक्री सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. थोडेच तिकीटं शिल्लक राहिलेली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर या तिकिटांची खरेदी करायची आहे. तर या ठिकाणी हॉटेल दत्तप्रसादचे मालक स्पर्धेचे बक्षीसदाते आदरणीय रामभाऊ सुरोशे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. सुरोशे साहेबांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. तीन धावा आहेत. 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. नाणेफेक आपण बघतोय बघा या ठिकाणी आदरणीय रामभाऊ सुरोशे पाटील या स्पर्धेचे बक्षीसदाते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करत आहोत. 64 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष्य आहे दहीवाळकर सराफ या संघासमोर. शिस्तबद्ध संघ बघायला मिळतोय बघा आपल्याला या ठिकाणी शिवम फायटर संघ अगदी क्षणाचाही विलंब न करता या संघानं मैदानात आगमन केलेलं आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंचं मी आभार मानेल आणि अमोल शिंदे यांचं देखील मी आभार मानेल. संघ नायक क्षेत्ररक्षण लवकरात लवकर या ठिकाणी सुजून घ्यायचं आहे. नाणेफेक आपण बघतोय बघा लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेलेत. रामभाऊ सुरोशे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक झाला आहे. CSK नेवासा संघाच्या पक्षात नाणेफेकीचा कौल गेला आणि डॉक्टर गोरे यांनी क्षणाचाही विलंब केला नाही बघा. फलंदाजीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. श्री वॉरियर्सच्या गोलंदाजांना गोलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. 65 धावांचं लक्ष आहे बघा. दहीवाळकर सराफ 11 या संघाच्या संघनायक म्हणजे नितीन बुरुडे सरांना विनंती आघाडीची जोडी पाठवायची आहे. 65 धावांचं लक्ष आहे आणि अगदी या ठिकाणी आपण बघितलं 30 मिनिटाच्या आत या ठिकाणी दहीवाळकर सराफ या संघानं सत्र पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानेन आणि हीच अपेक्षा मला शिवम फायटर संघाकडून सुद्धा असणार आहे. म्हणजे सर्व संघांकडून असेल. सर्वांचं मनस्वी आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा आपण वारंवार सर्वांचे आभार नक्की मानले परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या काही मान्यवरांचा मी या ठिकाणी अगदी झटपट नामोल्लेख करतो. मारुतरावजी घुले पाटील पतसंस्था नेवासा, हॉटेल त्रिमूर्तीचे मालक आदरणीय ताराचंद मुटकुले पाटील, ॲडव्होकेट जावेदभाई इनामदार, स्टार केक शॉप, आत्मदीप हॉस्पिटल डॉक्टर अविनाश काळे, न्यू साई मंगल ज्वेलर्स, जानकी स्टोन क्रेशर्स धनुभाऊ वाघ, एकता प्रतिष्ठान नेवासा, ज्ञाना बुरुडे सरपंच रामडोह आणि ज्यांच्या वतीनं हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं आदरणीय शरद नामदेव ठाणगे पाटील आणि त्यांच्यासह जयदीप शरद ठाणगे पाटील या वैयक्तिक सौजन्यदात्यांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि धावांच्या पाठलागासाठी आता मात्र मी थोडासा बाजूला होतो आणि यानंतरचा आवाज आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सरांचा असणार आहे.
ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. धावेंच्या पाठलागाला आपण करतोय सुरुवात. एका बाजूला शिवम फायटर तर दुसऱ्या बाजूला आपण संघ खेळताना पाहतोय दहिवाळकर सराफ. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. 65 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलंय. प्रथमतः शिवम फायटर संघाने फलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजूला आपण दहिवाळकर सराफ संघ आता मैदानावर उतरलाय. 65 धावा बनवण्यासाठी हा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क यावेळेस पाहायला मिळालेला नाहीये. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. दोन आघाडीचे फलंदाज, एका बाजूला आपण पप्पू यांना पाहतो तर दुसऱ्या बाजूला समीर आपल्याला बघायला मिळत आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जातंय गणेश यांच्या माध्यमातून. यावेळेला सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू केलाय. हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे. ज्ञान प्रीमियर लीगचा शानदार षटकार. सुंदर फटका आपण इथे पप्पू यांच्या बॅटमधून पाहिलेला आहे. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी वाढणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत आदरणीय राहुल भाऊ सूर्यवंशी. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांचं हे आयोजन आहे आणि या आयोजनाचं अनेकांनी कौतुक केलं. काल आपण जर बघितलं मित्रांनो तर घोडेगाववरून अनेक मोठा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला होता. त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं कौतुक केलं आणि आयोजकांचा सत्कार केला. त्याचबरोबरीने नेवासा तालुक्यातील सर्व शिक्षक मित्रांच्या वतीनं सुद्धा सुंदर आयोजन केल्याबद्दल शिक्षक मित्रांच्या वतीनं सुद्धा आयोजकांचं काल कौतुक करण्यात आलं होतं. म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये प्रथमतःच पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आपल्या सर्वांना इथे बघायला मिळते आहे आणि मांड्यावरांची सुद्धा मोठी मांदियाळी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, सुंदर फटका खेळला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगात ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड या मैदानाची भरपूर वेगवान आउटफील्ड आहे आणि चेंडू इथे थांबणार नाही, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळत आहेत, 4 धावा, चौकार. धावफलकावर आपण पाहिलं असेल तर 12 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. धावफलकावर 12 झाल्यात, अजून हे 30 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज आहे. आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काही संघांचे 1 सामने राहिले आहे, काही संघांचे 2 सामने राहिलेत आणि या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ खेळत आहेत. अजून कोणीच सांगू शकणार नाही की या स्पर्धेमधून कोणता संघ बाहेर गेलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं संघरत्न भटारे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ज्ञान फाउंडेशनचे सदस्य आदरणीय समीरजी घुले साहेब आणि डॉक्टर प्रदीपजी पाटे साहेब, ॲडव्होकेट प्रदीपजी पाटे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण संघरत्न पटारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. 17 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत, 65 बनवायच्या आहेत. दहिवाळकर सराफ संघ मैदानाच्या आतमध्ये आपण धावेंचा पाठलाग करणारा संघ पाहतोय. तर गोलंदाजी करणारा शिवम फाईट. पण इथे पाहिलं असेल तर पैठणी साडीचं बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. आज 4थी रात्र खरं तर आपण या क्रीडा स्पर्धेची अनुभवत आहात. धावफलकावर 19 धावा, बिनबाद 19 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती दिसते आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. यावेळेला फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये होतोय आणि पंचांच्या निर्णयाची सुद्धा आपल्याला प्रतीक्षा असणार आहे. त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आला आणि 2 धावा, एकूण 3 धावा इथे मिळणार आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. साज, बाज और ताज, कुल मिला के 3 रन, एकूण 3 धावा इथे धावफलकावरती मिळत आहेत.
धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. बिनबाद 22. चांगली सुरुवात आपण म्हणू शकता, स्वप्नवत सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ज्ञान प्रीमियर लीगचं हे आयोजन आणि या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान मित्रांनो आपल्याला बघायला मिळालेलं आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी तुम्ही जर बघितलं तर 1,00,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. म्हणजे जो जिंकणार तो लखपती होणार. ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी ते पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळालं. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. आदरणीय प्रकाश शेठ जगताप आणि नेत्रा लॉन्स अनिलजी ढवले पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 71,000 रुपयांचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 विकास फर्निचर आणि शेरा गोल्ड चहा. चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 जहीर बागवान डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 35,000 रुपयांचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला मिळालं. या चारही बक्षीस दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय मनापासून आभार व्यक्त, कारण यांनी सुद्धा मोठं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी केलेलं आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुरुषा एकदा. धावेंचा पाठलाग इथे पूर्ण होणार की धावेंचा पाठलाग रोखला जाणार हे आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. हवेत चेंडू आहे, फटका यावेळेस हवेत असणारे एक संधी निर्माण झाली आणि तिथे त्या संधीला गमावलं जात आहे आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळणार आहेत 4 धावा. ॲडव्होकेट नितीनजी अडसुरे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचे आम्ही ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या वतीनं अडसुरे साहेबांचं मनापासून स्वागत करतोय. एक चौकार आला. खरं तर आता अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. या चुका तुम्हाला खरं तर टाळाव्या लागणार आहेत. तुम्ही जर अशा चुका करत राहिले तर तुम्हाला ही स्पर्धा सुद्धा सोडावी लागू शकते आणि 1 वर्ष 365 दिवस तुम्हाला या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता संधी आहे तुम्हाला. पहिल्या पर्वाचा विजेता बनण्याची संधी आहे. 8 संघांना संधी आहे. त्यामुळे इथे जर जो संघ कमालीचा खेळ करेल, चांगला खेळ करेल, तो नक्कीच या स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. गॅपमध्ये चेंडू, एक टप्पा जरूर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये घेतलाय, परंतु दुसरा टप्पा थेट मैदानाच्या बाहेर पडलाय. 4 धावा. खूप चांगला फटका यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. नेत्र दीपक फटका, अद्भुत फटका मैदानामध्ये. 4 धावा पूर्ण झाल्या. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बिनबाद 30 अशी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा तुम्ही विचार जर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत कुठलाही फलंदाज गमावलेला नाही आहे, ही मात्र जमेची बाजू आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघ विकेटच्या शोधात आहे. आडव्या बॅटने यावेळेसचा फटका मिड विकेटला खेळलाय. आपण आत्ताच चर्चा केली की विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करणारा संघ आहे. संधी तर निर्माण झाल्यात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र गोलंदाज. परत एकदा आक्रमण केलं जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडू नक्कीच निघून जाणार आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. 4 धावा मिळतील. हा शानदार, जानदार, बहारदार चौकार. चार धावा पूर्ण झाल्यात. हाफ ट्रॅकर होता, ओळखला, बॉलच्या लाईनमध्ये आले. बॉलच्या लाईनमध्ये आल्यानंतर एक चेंडू अजूनही या षटकातला बाकी असणार आहे आणि बॉलच्या लाईनमध्ये आल्यानंतर क्षेत्रसुद्धा खूप चांगलं निवडलं. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार ठोकला इथे फलंदाजाने. चांगली बॅटिंग आपण पप्पू यांची पाहतो. 27 धावा पप्पू यांनी बनवल्या आणि दुसऱ्या बाजूला समीर आहेत. समीर यांनी फक्त एक चेंडू खेळला आणि 1 धाव बनवली आहे. यावेळेस परत एकदा फॉलोविंग स्वीपचा हा फटका. फाईन लेग सीमारेषेच्या पार चेंडू चाललाय. वॉट अ बॅटिंग. 4 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात तब्बल 28 धावा या मागच्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 40 धावा आणि शेवटचे 24 चेंडू 25 धावेंची गरज आहे. बोला सर. स्प्रे आहे का? स्प्रे
थँक्यू. पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये इथे आलेला आहे. चोवीस चेंडू आणि 25 धावा पाहिजेत. यावेळेस पहिलाच बॉल तगडा प्रहार यावेळेस केला जातोय आणि हा चेंडू सीमारेषा पार दाखल होतोय. धावा इथे मिळत आहेत 4 धावा. चौकाराने धावसंख्या झाली आहे 44 धावा धावफलकावरती झाल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं बांधकाम विभागाचे सोलट साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. PWDचे सोलट साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. न्यू साई मंगलचे आदरणीय अनिकेतजी सोनार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आभार त्यांचं व्यक्त करतो आहोत. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावफलक 44 धावा धावफलकावरती झाल्या. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर सूरज भगत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु पंचांनी इथे दंडित केलं. गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 बाउन्सची चेतावणी दिली आणि धावसंख्या आपण पाहिली असेल तर 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहे. अजूनही सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्यासाठी विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजेत. हवेत चेंडू असणार आहे. यावेळेस फटका हवेत आहे, फसलेला फटका आणि तिथे पकडला जातोय झेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसणार आहे. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज होतो इथे बाद. यावेळेला बांधून परतलेले आहेत, परंतु पप्पू मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत. तुम्ही जर बघितलं तर 31 धावेवर नाबाद पप्पू या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज भगत यश मिळवत आहेत. सूरज भगत यांनी संघाला पहिलं यश मिळवून दिलंय. इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल का? बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरला हा चेंडू ढकलला. तिथे एक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर जर तुम्ही नजर टाकली तर 46 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर कोणताही संघ या स्पर्धेतून अजून बाहेर गेलेला नाही आहे आणि अनेक संघ असे आहेत की काही संघांवर त्यांची मदार आहे. आता अशी परिस्थिती मैदानामध्ये आली. यावेळेस लेटकटचा फटका क्षेत्ररक्षकाला सुद्धा चेंडूला दिली आहे हुलकावणी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा इथे मिळणार आहेत 4. हा सुदैवी भाग्यशाली संजीवनी चौकार. या चौकाराच्या मदतीने फलंदाजी करणाऱ्या दहिवाळकर सराफ या संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 15 धावेंची आवश्यकता आहे. इथे सुद्धा बेकिट केला जातोय. चांगला फटका यावेळेस आपण म्हणू शकतो आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, परंतु तिथे नक्कीच पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. दरम्यानच्या कालावधीत फलंदाजांनी सुद्धा धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक तुम्ही जर पाहिलं तर 3 ओव्हर संपलेल्या आहेत. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 53 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे. स्पोर्ट सायकलचे शेवटचे काही कुपन बाकी आहेत. ज्यांना कुणाला कुपन हवे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन ते कुपन घेऊन जा. स्पोर्ट सायकलचे थोडेसे कुपन आता राहिलेले आहेत. आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत. 10 रुपये त्या कुपनची किंमत आहे आणि आपलं नशीब आपण 10 रुपयामध्ये आजमावू शकता. एक दंडम सायकल आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी पैठणी साडी आपण या ठिकाणी देतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञान प्रीमियर लीग आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा. आणि बॅटनं चेंडू खेळला. मिडविकेटच्या दिशेने फटका खेळला. एक टप्पा घेत चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय आणि यावेळेस मिळतोय चौकार. 4 धावा.
शेवटचे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता आहे. बॉल घ्या. शेवटचे जर आपण पाहिलं तर 17 चेंडू 8 धावेंची गरज आहे मैदानामध्ये. पप्पू 42 धाव्यांवर नाबाद खेळतायत. 14 चेंडू आणि 42 धाव्यांवर नाबाद आहेत. आज या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग पप्पूची पाहिली आपण. यावेळेला हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती सूरज भगत चेंडूवरती आलेले आहेत. एकच धाव दरम्यानच्या कालावधीत पूर्ण झाली. एक धाव धावफलकावर अधोरेखित केलेली आहे आणि धावसंख्या जाते 1 ने पुढे. नेवासा तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा, ना भूतो ना भविष्यात अशी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहात. ज्ञान प्रीमियर लीग 2024 हे आयोजन आहे. यावेळेस बिग हिट केला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा चेंडू फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. या स्पर्धेच्या निमित्तानं ॲडव्होकेट रमेशजी पाटे साहेब उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस नो बॉलचा कॉल आणि त्या नो बॉलवर सुद्धा प्रचंड मोठं आक्रमण होतं. यस, फक्त 1 धाव इथे मिळते. नो बॉलची 1 धाव मिळणार आहे कारण नो बॉलची धाव घेतल्यानंतर सामना सुद्धा इथे संपलेला आहे आणि सामना जिंकलाय दहिवाळकर सराफ या संघाने. मात्र या ठिकाणी सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कुणाला जातोय हे सांगण्याची जास्त गरज नाहीये कारण या सामन्यामध्ये बहारदार खेळी ज्यांनी केली आहे, 43 धाव्यांची नाबाद खेळी करणारा पप्पू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दहिवाळकर